नमस्कार. आज मी इथे खेकडे म्हणजेच कुल्ल्यो घेतलेले आहेत साफ करून. इथे कढईत तेल घेऊन त्यात हिरवी मिरची आणि कांदा घालते. कांदा नरम झाल्यावर लाल मिरची पावडर, हळद आणि गरम मसाला घालून परतून घेते. मसाला परतून झाल्यावर साफ करून ठेवलेले खेकडे घालते आणि मसाल्यात परतून घेते. 2 मिनिटं परतून झाल्यावर 2-3 कोकमं घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि पाणी घालून मिक्स करून झाकण लावून खेकडे शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढलेलं आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घेते. आणि भाजून घेतलेलं कांदा, खोबरं, आलं लसूणची पेस्ट घालते. थोडंसं पाणी घालून चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून घेते. आणि पुन्हा एकदा झाकण लावून शिजायला ठेवते. झाकण काढलेले आहे. खेकडे शिजलेले आहेत. वरून कोथिंबीर घालते. कुल्ल्यांचं तोंडाक तयार आहे. इथे रावस घेतलेले आहेत मी, ते साफ करून घेते. सर्वात अगोदर खवळं काढून घेते. डोक्याकडचा भाग कापून घेते. पोटातली घाण काढून टाकते आणि बाजूचे कल्ले कापून घेते. शेपटीकडचा भाग कापून घेते. आणि अशा प्रकारे वरचा भाग कापून घेते. अशा प्रकारे कापून घेतलेले. आता दुसऱ्या बाजूने कापून घेते. दोन्ही बाजूने कापून झालेल्या काटा घेतलेले मधला तो कापून घेते आणि बोनलेस तुकडे कापून घेते. अशा प्रकारे ते मिक्सरच्या भांड्यात आलं, लसूण, ओलं खोबरं, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालते आणि थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घेते. कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात फोडणीला लसूण आणि कढीपत्ता घालते. लसूण परतून झाल्यावर आलं, लसूण आणि ओल्या खोबऱ्याची पेस्ट घालते आणि परतून घेते. लाल मसाला, हळद घालून मिक्स करून घेते. थोड्या वेळाने पाणी घालून एकत्र करून घेते आणि त्यात कापून धुवून ठेवलेले रावस घालते आणि चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेते आणि मासे शिजायला ठेवते. वरून गरम मसाला घालते, चिंचेची पेस्ट घालते आणि कोथिंबीर घालून पुन्हा एकदा उकळी काढून घेते. मासे शिजलेले आहेत. रावसाचं कालवण तयार आहे. वरून कोथिंबीर घालते. इथे कढीसाठी लागणारं वाटप काढून घेते. त्याला लागणारं साहित्य स्क्रीनवरती लिहिलेलं आहे. आता ग्राइंडरवर बारीक वाटून घेते. मसाला वाटून झालेला आहे. पाणी घालून काढून घेते भांड्यात. त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालते आणि उकळी काढून घेते. वाटपाला उकळी आलेली आहे. 2-3 कोकमं घालते. साफ करून धुवून ठेवलेले रावसाचे तुकडे घालते आणि उकळी काढून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते. कढीला उकळी आलेले, मासे शिजलेले आहेत. रावसाची कढी तयार आहे. इथे बोनलेस तुकडे घेतलेले आहेत माशाचे. त्यात आलं, लसूण, कोथिंबीरीची पेस्ट, कोकम, आगळ, मीठ, लाल मिरची पावडर, हळद घालून थोडंसं पाणी घालते आणि पेस्ट करून घेते आणि माशाच्या तुकड्यांना लावून घेते आणि मॅरिनेट करायला बाजूला ठेवते.
थोड्या वेळाने तांदळाचं पीठ, रवा, लाल मिरची पावडर आणि मीठ घालून मिक्स करून घेते. मॅरिनेट केलेले माशांच्या तुकड्यांना लावून घेते. तव्यावर तेल गरम करायला ठेवले, त्यात माशांचे तुकडे फ्राय करून घेते. आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. अशा प्रकारे 2-3 वेळा परतून मासे फ्राय करून घेते. मासे शिजलेले आहेत. आता मी काढून घेते आणि सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.